महाराष्ट्राच्या हवामानात सध्या एक अत्यंत अजब आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळतंय। एकाच राज्यात एकाच वेळी दोन टोकाची हवामान। कुठं वरुण राज्याचं जोरदार पुनरागमन होतंय तर कुठं सूर्यदेव अजूनही आग ओकत आहे। तब्बल 2 आठवड्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून अखेर सुस्तावलेल्या स्थितीतून जागा झालाय। पुढील 48 तास मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। पण ट्विस्ट असा आहे की एका बाजूला मान्सूनचा येलो अलर्ट असताना दुसऱ्या बाजूला हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नक्की काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूयात हा खास रिपोर्ट। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। होय, मुंबईकरांची आणि कोकणवासियांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। पुढील 48 तासात मान्सून मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोकणात तर पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झोडपून काढेल। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं फक्त पाऊसच नाही तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत। संपूर्ण कोकण विभागाला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता वळूयात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राकडे। रविवारच्या पावसानं वातावरणात आधीच गारवा आणलाय, पण आज 23 जून रोजी तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील। मात्र सातारा आणि घाटमाथा परिसरात राहणाऱ्यांनी काळजी घ्या, कारण इथं काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्यानं इथं येलो अलर्ट आहे। तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही पावसाची हजेरी लागेल। पण थांबा, राज्याचा एक भाग गारव्यात असताना विदर्भाची कहाणी मात्र पूर्णपणे उलटी आणि चिंताजनक आहे। विदर्भात पावसाऐवजी अजूनही उष्णतेचाच दाह पाहायला मिळतोय। इथं निसर्गाचा वेगळाच प्रकोप सुरू आहे। अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता एवढी भयानक असणार आहे की हवामान विभागानं थेट ऑरेंज अलर्ट जारी केलाय। अकोला, भंडारा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सुद्धा उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहे। म्हणजेच काय तर एकाच वेळी महाराष्ट्र पावसानं सुखावणार आणि उन्हाळे होरपळणार आहे। एका बाजूला मान्सूनचा प्रवास सुरू असल्यानं बळीराजा सुखावलाय, तर दुसरीकडे विदर्भातील नागरिकांना अजून काही दिवस उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात असाल तर बाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा, आणि जर विदर्भात असाल तर दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या। हवामानाच्या अशाच ताज्या आणि वेगवान अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।